बाल अधिकार मंचाच्या मुलांचे स्वच्छतेसाठी एक पाऊल. अवनी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या लिंगभाव समानता व समानतेसाठी कृती प्रकल्पाअंतर्गत वाचनकट्टम उपक्रम राबविला जातो. नंदवाळेमधील सॉल्टच्या माध्यमातून मुलांनी एकत्र येऊन एक ग्रुप तयार केला. ग्रुपला मुलांनी बाल अधिकार मंच तयार केला. त्यामध्ये मुलांनी गावाला घेऊन त्यांनी एक स्वप्न तयार केले. त्यामध्ये स्वच्छता, बाग, वाचनालय, हायस्कूल, कॉलेज, खेळाचे मैदान, झाडे लावणे, स्वच्छ शाळा व सुंदर शाळा, आरोग्य केंद्र असे मुलांनी स्वतः स्वप्न तयार केले. त्यातील लवकर पूर्ण होणारे स्वप्न म्हणजे स्वच्छता हा विषय निवडला. यावर मुलांनी स्वतः एकत्र येऊन आपण गावातील लोकांना घरोघरी जाऊन कशा सूचना द्याव्याची यावर त्यांनी तयारी केली. त्यामध्ये मुलांनी 2 गल्लीची निवड केली. माळवाडी व सावर्डे गल्लीची निवड करून त्यांनी तेथील जी मुले राहतात तेथील लीडर तयार झाले. लीडर म्हणून साईराज पाटील व प्रांजली रुमाले यांनी दोन्ही गल्लीतल्या घरामध्ये जाऊन सूचना दिल्या. सूचना देताना साईराज यांनी असे सांगितले की आम्ही सर्वजण बाल अधिकार मंचाची मुले आहे. आम्ही सर्वजण मिळून नंदवाळ गावाला घेऊन एक स्वप्न तयार केले आहे. त्यामध्ये स्वच्छता, बाग, वाचनालय, हायस्कूल, कॉलेज, खेळाचे मैदान, झाडे लावणे, स्वच्छ शाळा व सुंदर शाळा, आरोग्य केंद्र असे मुलांनी स्वतः स्वप्न तयार केले. त्यातील लवकर पूर्ण होणारे स्वप्न म्हणजे स्वच्छता. याविषयी त्यांनी काही प्रश्न मुलांनी विचारले. तुम्ही कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता? पेटवून लावतो. जर तुम्ही कचरा पेटवलात तर आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. ओल्या कचऱ्याचे तुम्ही काय करता? ओला कचरा आम्ही ओढ्यात टाकतो. त्यावर बाल अधिकार मंचाच्या मुलांमुलींनी सांगितले, ओल्या कचऱ्याचे तुम्ही खत करू शकता व सुका कचरा एकत्र जमा करून घंटागाडीत टाकू शकता. रस्त्यावर व गटारीत कचरा टाकला तर दुर्गंधी पसरते व मच्छर होतात. त्यामुळे आपल्याला डेंग्यू, मलेरियासारखे आजार होतात व आपण आजारी पडतो. तुम्ही तुमचा कचरा कोठे टाकतात? आम्ही आमच्या घरातील चूल पेटवण्यासाठी वापरतो व उढ्यात टाकतो. आपल्या ग्रामपंचायतने बकेट दिली आहे, त्यात तुम्ही कचरा टाकता का? हो, आम्ही कचरा टाकतो, पण ग्रामपंचायतची बाडी बंद झाल्यामुळे आम्ही तो जळतो किंवा ओढ्यात टाकतो. जर ग्रामपंचायतची गाडीत टाकलेल्या कचऱ्याचे तुम्ही काय करता? ग्रामपंचायत तो सुका कचरा पुनर्प्रक्रिया करतील व ओल्या कचऱ्याचे खत तयार करून ते झाडाला घालू शकतो. तसेच गावातील नागरिकांना आवाहन केले की तुम्ही या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी व्हाल का? तर गावातील नागरिकांनी सकारात्मक उत्तरे दिली व आम्ही देखील या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी होऊ असे नागरिकांनी सांगितले. यावेळी नंदवाळा गावचे लोकनियुक्त सरपंच अमर कुंभार यांनी देखील मुलांच्या या स्वच्छता उपक्रमाचे कौतुक केले व मी स्वतः या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी होऊन मुलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करेन असे आवाहन केले. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी अनुराधा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रमासाठी बाल अधिकार मंचचे साईराज पाटील, प्रांजली रुमाले, व्यंकटेश पाटील, स्वारा शिंदे, संस्कार शिंदे, श्रेया पाटील, वेदांत कुंभार, शर्वरी जाधव, सार्थक सावंत, सार्थक गुरव, आराध्या गुरव, आरुष पाटील, संचिता पाटील, पृथ्वीराज पाटील, श्रीराज पाटील, श्रेया सावर्डे व अवनी संस्थेचे कार्यकर्ते विक्रांत जाधव उपस्थित होते. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.